नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजवर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर उपयोजित लेखन याचा धडा आहे त्याचं नाव काय? विज्ञापन लेखन. काय आहे? विज्ञापन लेखन. आणि यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, तुमच्या समोर आता आलेले आहे विज्ञान लेखन यांची परिभाषा. तर विज्ञान लेखन कसं करायचं किंवा त्यांचा काय अर्थ आहे ते आता आपण बघणार आहे. बघा, विज्ञापन इथे काय लिहिले आहे? विज्ञापन. आणि इथे तुम्हाला दिसत आहे की वी दिलेलं आहे आणि धन ज्ञापन. तर वीचा शब्द काय आहे? वीचा अर्थ काय? विशेष. काय आहे? विशेष. वीचा अर्थ काय आहे? विशेष. आणि ज्ञापनचा अर्थ काय? जानकारी देणार. काय आहे? जानकारी देणार. नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. विज्ञापन. विज्ञापन बराबर वी धन ज्ञापन. म्हणजे वीचा अर्थ आहे विशेष आणि ज्ञापनचा अर्थ आहे जानकारी देना. तर याप्रमाणे इथे दिलेले आहे की विशेष जानकारी देना. विज्ञापन यांचा अर्थ आहे विशेष जानकारी देणाऱ्या. इथे यानी किसी के बारे में विशेष रूप से जानकारी देने वाला. कोणताही बाराच्या किंवा कोणत्याही बाराबद्दल बातमीबद्दल विशेष रूपातून जानकारी देणाऱ्याला आपण विज्ञापन असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. आता आपण पाहणार आहे विज्ञापन. आता आपण काय पाहणार आहे? विज्ञापन यांचं कसं लिहायचं किंवा यामध्ये कसा शब्दाचा प्रयोग करायचा आहे. विज्ञापन किसी वस्तु की अधिक प्रसिद्धी. विज्ञापन कोणत्याही वस्तूचा अधिक प्रसिद्धी और बिक्री हेतु अधिक प्रचार करने के लिए जास्त प्रचार करायचा आहे. थोड़े शब्दों में ही जनसाधारण तक पहुंचने हेतु बनाए जाते हैं. थोडाही साधारणतून जनसाधारण म्हणजे थोडाही शब्दातून जन म्हणजे लोकांच्या साधारण तक पोहोचण्याचा हा प्रयत्न करायचा आहे किंवा प्रयत्न करते. दूसरा बघा, विज्ञापन का उद्देश्य अधिक से अधिक लोगों तक जानकारी पहुंचाना होता है. विज्ञापन यांचा उद्देश्य काय आहे? विज्ञापन यांचा उद्देश अधिकतून अधिक म्हणजे लोकातून, खूपच लोकातून हा यांची जानकारी कशा तरीकातून किंवा कशाबद्दल आपण त्यांना पोहोचण्याचं आहे ते आपण पाहते आहे. वर्तमान समय में विज्ञापन को देखकर बहुत से प्रभावित होकर लोग उससे वस्तु को खरीदते हैं. विज्ञापन वर्तमान समय म्हणजे आजचं जे युग आहे, आजचं जे वेळ आहे, वर्तमान म्हणजे आजचं जे वेळ आहे त्याबद्दल हा विज्ञापन ही बघून लोक यांच्यातून प्रभावित होऊन जे वस्तू आहे ते विकत घेणार आहे किंवा खरीदणार आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. इथे आपण बघणार आहे विज्ञापन बनाते समय निम्नलिखित बातों का ध्यान रखना आवश्यक है. आता आपण पाहणार आहे की जेव्हा आपण विज्ञापन हा बनवतात त्याबद्दल आपल्याला काही अशी बातमी आहे जे खूपच आवश्यक आहे ते आता आपण पाहणार आहे. तर चला पाहूया. बघा, पहिला आपण बघणार जिस वस्तु का विज्ञापन बनाना हो उसका चित्र रंगीन, स्पष्ट, बड़ा व आकर्षक हो. आपल्याला कोणाच्या पण वस्तूचं विज्ञापन तयार करायचं आहे त्याबद्दल आपल्याला त्याचं चित्र किंवा त्यांचं रंगीन किंवा त्यांचं स्पष्ट किंवा त्यांना आकर्षक बनायचं आहे. कळलं? पुन्हा सांगू का? हो. बघा, ज्या वस्तूचं विज्ञापन आपण तयार करते त्यांना कोणतंही चित्र रंगीन करायचं किंवा स्पष्ट करायचं आणि त्यांना आकर्षक बनवायचं आहे. दुसरा, विज्ञापित वस्तू को एक नाम दे. विज्ञापित जे वस्तू आहेत त्यांना आपल्याला एक नाव द्यायचं आहे. कोणताही विज्ञापित वस्तू आहे त्यांना आपल्याला काय करायचं आहे? एक नाव द्यायचं आहे. कळलं की नाही? कळलं की नाही? हो. तर आता आपण तिसरा पाहणार. विज्ञापन वस्तू की विशेषताओं के बारे में लिखना चाहिए. विज्ञापन हा जी वस्तू आहे त्यांची विशेषता बद्दल आपल्याला लिहायचं आहे. जसे मूल्य, गुणवत्ता, कंपनी, ब्रँड. जसे कोणकोणता बातमी किंवा कोणकोणती विशेषता? मूल्य, गुणवत्ता आणि कंपनी आणि त्यांचं ब्रँड. हे कोणत्या ब्रँडचं आहे हा आपण लिहायचं आहे. कळलं? हो. चौथा, प्रस्तुतीकरण में नवीनता होनी चाहिए. जेव्हा तुम्ही हा प्रस्तुतीकरण करत आहे त्यामध्ये तुम्हाला नवीनता, काही नवीन पाहिजे आहे. पाचवा, यदि हो सके तो तुकबंदी वाली पंक्तियों का प्रयोग करें. आता असं होऊन जाणार आहे किंवा असं करणार आहे तर त्याबद्दल तुम्हाला तुकबंदी म्हणजे कोणता असा शब्दाचा प्रयोग करणार आहे की ज्या लोकांना प्रभावित करा आणि लोक त्याकडे आकर्षित होणार. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. इथे तुम्ही बघणार आता मी एक विज्ञापन तयार केलेले आहे ते आता तुम्ही बघणार आहे. बघा, विज्ञापन तैयार कीजिए. प्रदर्शनी एवं बिक्री
काय केलेले आहे? प्रदर्शन एवं बिक्री, खादी और ग्रामोद्योग भारत सरकार, खादी आणि ग्रामोद्योग भारत सरकार, आणि इथे भारत भारती खादी आयोजक रामरतन मैदान वर्ली मुंबई 16. तर याबद्दल हे तुम्हाला काय करायचं आहे? विज्ञापन तयार करायचं आहे. तुम्ही विचारून घ्या आणि मला सांगा हा कोणता विज्ञापन आहे? कळलं? समजलं का? नाही. चला मी तुम्हाला हा तयार करून दाखवणार आहे. तर चला परत मी एकदा प्रश्न विचारते बघा. प्रदर्शनी एवं बिक्री, खादी और ग्रामोद्योग भारत सरकार आयोजक रामरतन मैदान वर्ली मुंबई 16, भारत भारती खादी. तर याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे? विज्ञापन तयार करायचं आहे. तर चला बघून घ्या. आता आपण इथे पाहणार आहे. तर याबद्दल आपल्याला तर सर्व माहिती दिलेली होती है ना. तर आता यापर्यंत आपल्याला कसं करायचं बघा. सभ्यता संस्कृती की है सिर्फ एक पहचान, भारत भारती खादी हम सबकी आन बान और शान. तर याबद्दल कसं होता की सभ्यता संस्कृती म्हणजे आपली भारत देशासाठी संस्कृती. तर याबद्दल लोक काय होते? आकर्षित होऊन जात आहे. हा जे इथे शब्द दिलेले आहे त्याबद्दल लोक काय होतं? आकर्षित होऊन जात आहे. कसं बघा. सभ्यता संस्कृती की है सिर्फ एक पहचान, भारत भारती खादी हम सबकी आन बान और शान. तर याबद्दल इथे शब्द दिलेले आहे. आणि इथे बघा विशुद्ध खादी की नई पहचान. विशुद्ध हा जे खादी आहे त्यांचा आपल्याला नवीन पहचान करायचं आहे. भारत भारती खादी आयोजक बघा इथे आयोजक दिलेला आहे. आयोजक खादी और ग्रामोद्योग, खादी और ग्रामोद्योग विभाग भारत सरकार. आणि विभाग कोणता आहे? भारत सरकार. तर याबद्दल खादी मार्क, याबद्दल काय आहे? खादी मार्क. आणि इथे आपण बघणार प्रदर्शनी एवं बिक्री, प्रदर्शनी एवं बिक्री रामरतन मैदान वर्ली मुंबई 16 प्रातः 10 बजे और शाम 7 बजे तक. प्रातः म्हणजे सकाळी 10 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत हा वेळही ते उघडणार आहे. आणि गांधीजी का स्वप्न साकार करेल. इथे गांधीजीचे बातमी केलेलं आहे. आता जे गांधीजी आहे त्यांच्याबद्दल ज्यांचं रूप अजून होते किंवा त्यांच्याबद्दल ज्यांचा प्रकारे अजून आहे त्यांना मान्य जास्त आहे तर ते लोक त्यांचा जे कपडे आहेत ते वापरणार. कारण की ते गांधीजीचं स्वप्न साकार करायचं हा शब्द तिने लिहिलेले आहे. तर याबद्दल हा आमच्या काय झाले? विज्ञापन तयार झालेले आहे. तुम्ही इथे बघणार का हा काही शब्द दिलेले आहेत ते लोकांना खूपच आकर्षित करणार. तर याबद्दल लोक इथे येणार आणि हा जे खादीचं कपडा आहे ते घेणार आहे. कळलं? हो. तर चला अजून आहेत का ते बघून घ्या. आता इथे बघा तुम्ही विज्ञापन तैयार कीजिए. विज्ञापन तैयार करायचं आहे बघा. केतकी स्कूल रामनगर घाटकोपर मुंबई 86. आता इथे बघणार आपण उम्र 14 से 18 साल तक. आणि इथे काय दिलेले आहे तुमचा तिथी 20 जून से 2018 सुबह 10 बजे संपर्क म्हणजे भ्रमणध्वनी. इथे नंबर दिलेला आहे, अंक दिलेला आहे. आणि इथं ऑडिशन्स का स्थान डान्स बच्चा डान्स नृत्य ऑडिशन. तर याबद्दल तुम्ही पाहणार की इथे विज्ञापन काय करायचं आहे तुम्हाला. हा डान्स बच्चा डान्स इथे नृत्य ऑडिशन करायचं हा यांचा विज्ञापन तुम्हाला तयार करायचं आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. कळतं? छान. आता आपण पाहणार आहे यांचं विज्ञापन. चला बघून घ्या. आता इथे बघा. तब मचेगी धूम जब शुरू होंगे ऑडियंस. बघा तब मचेगी धूम जब शुरू होंगे ऑडियंस. मुंबई ऑडियंस दिनांक 20 जून 2018 से सुबह 10 बजे तक. तर याप्रमाणे तुम्ही इथे पाहणार आहे की इथे काय दिलेलं आहे की मुंबई ऑडिशन दिलं आहे. डान्स बच्चा डान्स. आता आपण पाहते की डान्स इंडिया डान्स. जेव्हा तुम्ही GTV मध्ये असं बघतात की डान्स इंडिया डान्स, पण इथे काय नाव लिहिले आहे? डान्स बच्चा डान्स. आणि इथे उम्र किती दिलेली आहे? 14 ते 18 पर्यंत. 14 ते 18 पर्यंत. आणि कुठे स्थान कोणाचं आहे? स्थान केतकी स्कूल रामनगर घाटकोपर मुंबई. आणि इथे त्यांचा नंबर जे तुम्हाला संपर्क करायचा आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की हा कसा प्रमाणे दिलेला आहे. इथे तुम्हाला स्टार बनवलेले आहे आणि इथे जे दिलेलं आहे तर तुम्ही पण असं करू शकता. असं नाही की नाही करू शकता, करू शकता. तर याबद्दल तुम्हाला नवीन काय घडत आहे किंवा नवीन काय भेटत आहे हा सगळं तुम्हाला करायचं आहे. तर मी इथे कसं दिलं चौकटी दिल्या आहे त्याबद्दल सगळं लिहिलं. तुम्हाला असं चौकटी नाही करायचं, तुम्हाला आणखी काही करायचं आकार तर तुम्ही ते पण करू शकता. तर याप्रमाणे आपण पाहिले की कशा प्रमाणे विज्ञापन तयार होते आणि
कसं प्रमाणे त्यांचं रूप आपल्याला विस्तृत जाणार आहे. तर अजून आहेत का? चला बघून घ्या. आत्ता इथे तिसरा दिलेला आहे तुमचा विज्ञापन. बघूया. बघा, विज्ञापन तयार कीजिए. आईस्क्रीम का विज्ञापन. वा, आईस्क्रीम आला आता. आता तुम्हाला कसं आईस्क्रीम हवे आहे का? नाही. चला, आता आपण कोणाचं विज्ञापन तयार करत आहे? आईस्क्रीम. मला वाटते जेव्हा मी आईस्क्रीम असं सांगतो तर तुमच्या मनात असं असतं की आपण आईस्क्रीम पाहिजे आम्हाला खायला, हो ना? चला चला, थंडी आहे आता, आईस्क्रीम नाही खायचं. चला, आता आपण आपल्या धडामध्ये घेऊया. बघा, आईस्क्रीम यांचं विज्ञापन. आता आपल्याला आईस्क्रीम यांचं विज्ञापन तयार करायचं आहे. तर आईस्क्रीम यांचं विज्ञापन आपण कसं करणार? विचारून घ्या लवकरच लवकर. चला, मी सांगते तुम्हाला. बघा, आता आईस्क्रीम बद्दल काय दिले आहे बघा. मीठा स्वाद और मीठे महक. पैक का मूल्य विशेषतः ₹20 प्रति पॅकेट. आता हा आपल्या मनात आले की आपण आईस्क्रीम, आता आपल्याला एक आईस्क्रीम कितीला भेटतात? 10 किंवा 15 किंवा 20 किंवा 30, 50, 100 अशा प्रमाणे आपल्याला भेटत आहे. तर याप्रमाणे तुमच्या जे आईस्क्रीम आहे ते तुम्ही स्वस्त विकणार, तर तुम्हाला असं नाही वाटते की लोक जास्त खाणार? हो. तर चला बघूया यांचं आपण कसं विज्ञापन तयार करत आहे. बघा, आता इथे आपला विज्ञापन तयार झालेला आहे. तुम्ही हा आकार बघत आहे का? दिसत आहे ना तुम्हाला? हो. चला, हा आकार तुम्ही बघत आहे ना, हा आकाराबद्दलही तुम्हाला सांगत आहे. हा कोणता आकार आहे? आईस्क्रीम यांचा आकार आहे. तुम्ही असं पण करू शकता, हा कप पण इथे बनवू शकता. असं नाही की ते नाही होणार, तर तुम्ही कप पण बनवू शकता. बघा, आई आई आईस्क्रीम आई, शीतल शीतल थंडक लाई. बघा, या म्हणजे आई आई म्हणजे आई, तो आई नाही, मा नाही. म्हणजे इथे काय? आई आई म्हणजे आया आया आया, आईस्क्रीम आई, शीतल शीतल थंडक लाई. म्हणजे इथे जेव्हा आईस्क्रीम येतात आणि आपल्या पोटात जातात तेव्हा आपला थंड पुरा शरीरामध्ये किंवा देहामध्ये थंड येतात. तर अनूठे स्वाद से भरपूर, आणि त्यांचा स्वाद कसा आहे? खूपच अनूठे आहे. ठंडक बच्चों को भाए. ठंडक म्हणजे खूपच शीतल, ह्याचा मुलाला खूपच आवडत आहे. बडे बूढ़ों को ललचाए, आणि जे मोठे तुमचं आहे, म्हातारी आहे, त्यांना खूपच चालत जातात येते, कारण की त्यांना आपण आईस्क्रीम नाही देते, कारण की ते आजारी पडते ना, म्हणून. मीठा मीठा स्वाद और मीठी मीठी महक. त्यांचा स्वाद कसे आहे? खूपच मिठी म्हणजे खूपच गोड, आणि त्यांचं महक पण खूपच गोड आहे. खाते ही आप महसूस करेंगे कुछ ठंडा ठंडा कूल कूल. जेव्हा तुम्ही यांना खाणार तेव्हा तुम्ही असं महसूस करणार आहे की थंडा थंडा कूल कूल. पेक का मूल्य ₹20. पेक यांचं मूल्य किती आहे? फक्त ₹20. किती आहे? फक्त ₹20. सगळी जगह उपलब्ध, अनमोल प्रोडक्ट मुंबई. आणि सगळं जगह हा उपयुक्त आहे किंवा उपलब्ध आहे, आणि यांचं प्रोडक्ट काय? अनमोल प्रोडक्ट मुंबई. तर याप्रमाणे तुम्ही पाहणार की आम्ही आईस्क्रीम यांचं आपण विज्ञापन करून तयार केलेले आहे. तर याबद्दल तुम्हाला असं वाटते की हा जे आकार मी इथे दिलेला आहे, तुम्हाला असं वाटते की तुम्ही इथे कप देऊ शकता, तर ते पण चालणार. असं नाही की तुमचं गलत होणार नाही. तुम्हाला जसं करणार तुम्ही तसं करून घ्या, कारण की जेव्हा तुम्ही करणार तेव्हाही तुम्हाला समजणार आहेत का नाही? हो. तर याबद्दल मी असा तयार केलेले आहे. तुम्हाला जसे वाटते हे तुम्ही करू शकता. मी तुम्हाला असं नमुना पत्र दिलेलं आहे. याबद्दल मी असं बनवलंय. तुम्हाला अजून विचार करायचे, अजून आईस्क्रीमचा आकार द्यायचा, तर ते पण तुम्ही करू शकता. तुम्ही बघणं इथे की हा काही मी शब्द दिलेला आहे, तर याबद्दल लोक अजून येणार. या आकर्षित शब्द आहे, तर याबद्दलही लोक इथे येणार आहे, आणि त्यांच्यासाठी तुम्हाला हा सगळं करायचं आहे. कळत आहे की नाही? सांगा लवकर. हो. तर चला अजून बघून घ्या. आता इथे आपण पाहणार आहे गृहपाठ. तुम्हाला मी काही गृहपाठ दिलेले आहे. बघा, ते तुम्ही घरी बसून लिहायचं आहे. विज्ञापन तयार कीजिए. अनमोल तेल आणि विशेषतः अनमोल तेल यांचं मूल्य आहे प्रति लिटर ₹70. ब्रांड गोदरेज कंपनी. पाचन के लिए योग कॅलरीज को घटाए. तर याबद्दल तुम्हाला हा करायचा आहे. अजून आहेत का? बघा, अजून दिलेला आहे मी तुम्हाला दुसरा. आकीचा चॉकलेट विशेष मीठा स्वाद से भरपूर खाओ तो होश उड़ जाए. ब्रँड रसना फूड कंपनी. प्रति पॅकेट ₹20 मूल्य. तर तुम्हाला हा करणार. आईस्क्रीम जसं बनवलं हा तुम्हाला तसे करायचं आहे. अजून एक दिलेले आहेत मी तुम्हाला. काय आहे बघून घ्या. विज्ञापन तयार कीजिए. बस्तों की विशेषता. स्कूल बस्तों का विज्ञापन. रंग बिरंगे हलके व मजबूत. प्रति बस्ता ₹200. मूल्य ब्रँड टिप टॉप कंपनी. तर याबद्दल तुम्ही पाहणार की असं दिलेले आहे. तर तुम्हाला घरी बसून हा विज्ञापन तयार करायचा आहे.
तर आज आपण काय शिकलो? आज आपण एक नवीन धडा शिकलो, की विज्ञापन कसं तयार करायचं. जसं तुम्ही टीव्हीवर बघता, की विज्ञापन कसं तयार करतात, जसं सौंदर्य साबण, निरमा. तर याबद्दल तुम्ही अजून तुम्हाला काही दिसत आहे, की त्यावर तुम्ही अजून जे ओळी जे आहे ते पंक्ती तुम्ही त्यामध्ये टाकू शकता, तर ते करू घ्या. कळलं? हो. तर हा सगळं तुम्ही व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि करून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.